8 मार्च हा जागतिक महिला दिवस सर्वत्र साजरा केला जातो. हिंदुस्थानातील महिला अगदी रामायण काळापासून किती सक्षम आहे हे आपल्याला माहितीच आहे. कारण माता सीता यांना आपले दैवत श्रद्धास्थान मानत न घाबरता त्यांच्याच पावलावर पुढे चालत भारतामध्ये अनेक शूरवीर स्त्रियांनी जन्म घेतला. त्यात आई रमाबाई, आई सावित्रीबाई फुले, माता झाशीची राणी, आई जिजाऊ, देवी अहिल्याबाई आणि रजिया सुलतान यांच्यासारख्या शूरवीर मातांना जन्म देणारी ही भारताची पुण्यभूमी. या पुण्यभूमीत आजही अनेक शूरवीर स्त्रिया आहेत आणि अनेक घडू शकतील. अशाच वीर मातेंच्या पुत्रींना आत्मनिर्भर आणि स्वसंरक्षण करण्याचा विडा शेगावमधील काही सुज्ञ लोकांनी हाती घेतला. ते त्यांना लाठीकाठीने लढण्याचे शिक्षण देतात. त्या जिजाऊंच्या लेकींशी, त्या रमाईंच्या मुलींची, त्या झाशीच्या राणीशी, त्या सावित्रीबाईंच्या मुलींची, त्या अहिल्यांच्या पुत्रींशी आणि त्या रजिया सुलतानच्या बहिणींशी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने महिला दिनाच्या दिवशी चर्चा केली. पाहूया त्या काय म्हणतात. रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे आणि जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट ओढवलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये आम्ही आहोत आणि बुलढाणा जिल्ह्याला आई जिजाऊंचा वारसा आहे. आपण काही वेळापूर्वी पाहिलं की या मुली कशा स्वतःचं आत्मरक्षण करीत होत्या, प्रत्यक्ष करीत होत्या. आमच्यासोबत यातल्या ज्या मुली आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. संरक्षणासाठी घेतो कारण आता खूप स्त्रियांवर मुलींवर खूप अत्याचार होते. त्याच्यासाठी मग आम्ही हे सेल्फ डिफेन्ससाठी संरक्षणासाठी आम्ही शिकते. सेल्फ डिफेन्स आणि संरक्षण. आणखी ज्या मुली आहेत त्यांना विचारू की त्यांच्या मनामध्ये काय आहे. आता भरपूर ठिकाणी मुलींवर बलात्कार वगैरे होत आहे, तर त्या ठिकाणी शस्त्र वगैरे काय आपल्याजवळ नसते, तर कुठल्या पण ठिकाणी काडी वगैरे दिसली तर आपण त्याचा शस्त्र म्हणून वापर करू शकतो आणि तिथेच त्यांना थांबवू शकतो. राज्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला आणि जन्म का झाला तर आणि त्यांनी शिवबा घडवला आणि हाच आमचा प्रयत्न की या सगळ्या मुली कुठेतरी जिजाऊ सारख्या वागल्या पाहिजे आणि जिजाऊ यासाठी सगळे इकडे त्यांचं महती गेली पाहिजे. कारण त्यांनी शिवबाला घडवलं. त्यांनी का घडवलं? कारण स्वराज्य स्थापनेसाठी घडवलं. मुली आपल्या सक्षम आणि मजबूत बनल्या पाहिजे यासाठी घडवलं. त्या काळी जेवढे काही अत्याचार मुली आणि महिलांवर होत होते ते रोखण्यासाठी त्यांनी शिवबाला घडवलं आणि तसेच संस्कार आणि संस्कृती आपल्याही मुलींमध्ये यावी म्हणूनच कुठेतरी जिजाऊ साहेबांची महती सगळ्या इकडे पोहोचली पाहिजे. आणि जागेंचंच नाही तर कुठेतरी पूर्ण महाराष्ट्रात आपण आज महाराष्ट्र म्हणून आपण छत्रपतींच्या नावाने ओळखल्या जातो, तर पूर्ण जगात जर असंच आपल्या जिजाऊंचं आणि छत्रपतींची महती गेली तर खरंच मुली कुठेतरी घाबरतील नाहीच. जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला त्या सामोरे जातील. एकंदरीत आत्मरक्षण आणि जो स्वतःला आपण कुठे वावरत असताना या जगामध्ये, या शहरामध्ये, या दुनियेमध्ये जी स्वतःची रक्षण करण्याची कुवत पाहिजे ती आमच्या भारतीयांमध्ये आहेतच. परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही काही जास्तच आहे. कारण आमच्या जिल्ह्याला जी जिजाऊंचं जन्मस्थळ असं म्हटलं जाते त्यांनी छत्रपतींना घडवलेलं आहे. त्यामुळे हा वारसा आम्हाला जरूर लाभलेला आहे. या कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा.